अहिल्यानगर जिल्ह्यातील के रेंजमध्ये आज भारतीय लष्कराचा युद्धाचा सराव पार पडला। यावेळी लष्कराचा युद्ध सराव पाहिल्यानंतर भारतीय लष्कराचं सामर्थ्य पाहायला मिळतंय। जगातील कोणत्याही देशाशी केव्हाही दोन हात करण्याची भारत क्षमता बाळगून असल्याचं दिसतंय। युद्ध सरावादरम्यान लष्कराच्या जवानांकडून रणगाडे, लढाऊ विमानं, हेलिकॉप्टरनं अचूक लक्ष्यभेद करण्याचा सराव पार पडला। या युद्ध सरावानंतर भारतीय लष्कराचं सामर्थ्य बलवान असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। आपण पाहूयात की के रेंज या ठिकाणी लष्कराचा युद्ध सराव पाहिल्यानंतर भारतीय लष्कराचं सामर्थ्य पाहायला मिळतंय। जगातील कोणत्याही देशाशी केव्हाही दोन हात करण्याची क्षमता भारत देश हा बाळगून असल्याचं या माध्यमातून दिसतंय। तसंच या ठिकाणी आपण पाहिलं की रणगाडे, लढाऊ विमानं, हेलिकॉप्टरने अत्यंत कमी वेळात लक्ष्यभेद केले देखील आपण पाहिलं। तसंच प्रात्यक्षिकात सर्वात पॉइंट ऑफ अट्रॅक्शन होतं ते रणगाड्यांचं। अर्जुन, भीष्म रणगाड्यांचं आकर्षण होतं। त्याचबरोबर T-72, T-90, T-55, BNP-1, BNP-2 हे रणगाडे प्रमुख आकर्षण ठरले। तसंच महत्वाचं आकर्षण या ठिकाणी आपण पाहिलं तर ते म्हणजे हेलिकॉप्टर्सद्वारे ज्या पद्धतीने दुश्मनांची जी तळं असतील ती अचूक पद्धतीने शोधून काढली। या ठिकाणी धुरांची लोट या ठिकाणी पाहायला मिळाले। तसेच रणगाडे आणि त्यांचा तोफांचा मारा पाहून काळजाचा थरकाप या ठिकाणी उडालेला दिसून आला। या प्रात्यक्षिकांमध्ये सर्वात पॉइंट ऑफ अट्रॅक्शन होतं ते रणगाड्यांचं। अर्जुन, भीष्म हे रणगाडे युद्धाच्या सर्वात उतरले होते। यासोबतच T-72, T-90, T-55, BNP-1, BNP-2 हे देखील रणगाडे होते। महत्वाचं आकर्षण अर्जुन आणि भीष्माचं होतं। या सर्व रणगाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अत्याधुनिक आहेत। युद्ध सरावादरम्यान धुराचे लोट, अंगावर चाल करून येणारे अवाढव्य रणगाडे पाहून काळजाचा थरकाप उडत होता। दूरवरचं लक्ष अचूक टिपताना या रणगाड्यांच्या सामर्थ्यांची कल्पना येते। या ठिकाणी पूर्णपणे तब्बल 1.5 ते 2 तास भारतीय लष्कराने ज्या पद्धतीने युद्धजन्य परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होती त्या ठिकाणी कशा पद्धतीने दुश्मनावरती तुटून पडतात याचा पूर्ण प्रात्यक्षिक ही अहिल्यानगर शहराजवळील के रेंज या ठिकाणी पाहायला मिळाली। प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर।